प्रोफेसर रवींद्र साळुंखे, एज्युकेशनल काउन्सिलर. DNB वर्सेस MD/MS नेमका फरक काय? नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दात समजावून सांगणार आहे की DNB आणि MD/MS मध्ये काय फरक आहे. MD/MS ही पदव्युत्तर डिग्री विद्यापीठ देते. सरकारी व खाजगी कॉलेजेसना सरकारी विद्यापीठाकडून, तर खाजगी विद्यापीठाच्या महाविद्यालयांना अभिमत किंवा खाजगी विद्यापीठाकडून MD/MS ची पदवी मिळते. DNB म्हणजे डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड. हा डिप्लोमा नाही तर पदव्युत्तर डिग्री आहे, जी थेट भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या NBE कडून दिली जाते. त्यामुळे तिची विश्वासार्हता जास्त आहे. रुग्णसंख्या व अनुभव. सरकारी कॉलेजमध्ये जास्त प्रमाणात मिळतो. सरकारी कॉलेजमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे कामाचा अनुभव जास्त मिळतो. पण मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये DNB सेंटर्स, विमा व आयुष्मान योजनेमुळे रुग्णसंख्या भरपूर असते आणि सुविधा अधिक आधुनिक असतात. नोकरीच्या संधी. दोन्ही पदव्युत्तर पदव्या सरकारी नोकरी, मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षक पद आणि NEETSS साठी मान्य आहेत. परीक्षा. MD/MS परीक्षा कॉलेजमध्येच होते, त्यामुळे पास होणे तुलनेने सोपे. DNB परीक्षा देशात कुठेही होते, कठोर व प्रोटोकॉल बेस्ड असते, त्यामुळे पास होणे थोडं अवघड. पण अलीकडे 5% वाढत आहे. निष्कर्ष. DNB आणि MD/MS मध्ये फारसा फरक नाही. जर तुम्हाला आवडती ब्रांच DNB मध्ये मिळत असेल तर न आवडत्या ब्रांचमध्ये MD/MS करण्यापेक्षा DNB करणेच चांगले. शेवटी मेहनत व शिकण्याची तयारी हाच यशाचा खरा मार्ग आहे. ज्ञान गुरु काउन्सिलिंग सेंटर, प्रोफेसर रवींद्र साळुंखे, एज्युकेशनल काउन्सिलर. कॉल 9850674719 and 7796346775. Our mail ID is gyanguru.edu@gmail.com. Our main office is in Pune. Our offices are also in Delhi, Bangalore and Mumbai. Visit our website thegyanguru.com. Subscribe to our channel for regular updates and information.